तो वंदे मातरम सर्व श्रीमंत. आज आपण विशेष भाग घेतोय खडकमाला स्तोत्राविषयी. बेसिकली खड्गमाला असं ऍक्च्युली अर्ध आहे. खड्गमाला हे देवी ललिता त्रिपुरा सुंदरीच्या उपासनेतील एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी स्तोत्र आहे. श्रीविद्येमध्ये या स्तोत्राला विशेष महत्व आहे, कारण याच्यामधून फक्त मंत्रोच्चार होत नाही, तर श्रीयंत्राचं मानसिक पूजन मानलं जातं. खड्ग म्हणजे काय? खड्ग म्हणजे तलवार. आणि पुढचा शब्द काय? माला. माला म्हणजे काय? माळ. म्हणजे या स्तोत्रामध्ये भक्ताला अशा शक्तीने सज्ज केलं जातं की जी अज्ञान, भीती आणि नकारात्मकतेचा नाश करतात. आलं लक्षात? म्हणून यात चक्रातील विविध देवतांचं आवाहन केलं जातं. आता असं मानलं जातं की हे पठन केलं, खड्गमाला स्तोत्र पठन केलं, तर साधकाभोवती एक संरक्षक कवच निर्माण होतं, प्रोटेक्शन निर्माण होतं, मानसिक शांती मिळते, मनाला स्थिरता मिळते, जीवनात ऐश्वर, यश, आध्यात्मिक प्रगती तिन्ही गोष्टी मिळण्यासाठी मदत होते. जर श्रीयंत्राची पूजा करणं, पूर्ण पूजा करणं शक्य नसेल, तर खड्गमाला स्तोत्राच्या पठणाने संपूर्ण श्रीचक्र पूजनाचं फळ मिळतं, असं शास्त्रात सांगितलं. बरोबर. थोडक्यात याचा आशय असा आहे की हे स्तोत्र रिंकार या बीज मंत्रापासून सुरू झालेलं आहे. यात ललिता महात्रिपुरा सुंदरीच्या विविध रूपांचं, त्यांच्या शक्तींचं आणि श्रीचक्राचे किंवा श्रीयंत्राचे जे 9 आवरण आहेत त्याचं वर्णन. मग हे खडकमाला स्तोत्र आपल्या पद्धतीप्रमाणे म्हटलं तर याच्यात सिक्रेट वरती बेसिकली काम करायला पाहिजे. मग सिक्रेट काय? तर याच्यात असलेली छेदन शक्ती सामान्यतः आपण बाह्य शोधूशी लोकतो, पण हे स्तोत्र याच्यातील छेदन शक्तीने तुमच्या अंतर्मनातील सूक्ष्म बंधनांना कापतं, जे तुम्हाला प्रगतीपासून थांबवत आहेत. प्रगती करण्यासाठी कुणी थांबवत नाही. आधी आपलं माइंड थांबवत आहे. यानं निगेटिव्हिटी टाकली, आपलं माइंड आहे. ह्यानं प्रॉब्लेम केला, आपलं माइंड आहे. जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही कोणीतरी तुम्हाला त्रास देतोय, तोपर्यंत कोणी त्रास देत नाही. बरोबर. तुम्ही त्याला म्हणजे फिजिकल नाही, आपण आता माइंडवर बोलत आहोत. तर याच्यामुळे त्रास, त्याच्यामुळे त्रास असं काही नाही. सो सबकॉन्शियस माइंड मधले जे काही सूक्ष्म बंधन आहेत, त्या बंधनाला तोडायचं काम हे करतात. म्हणून हे स्तोत्र म्हणताना प्रत्यक्षात आपल्या लिमिटेड बिलीफ्स या कट होतात. मी करू शकत नाही, लिमिटेड बिलीफ आहे. मी 10 लाख नाही कमवू शकत, लिमिटेड बिलीफ आहे ना. जे काय आपल्याला वाटतं आपण करू शकत नाही, दॅट इज लिमिटेड बिलीफ, फायनाईट बिलीफ. मग हा काय करतो? इनफायनाईट तुम्हाला बनवतो. यू बिकम द इनफायनाईट बिंग. कारण काय? लिमिटेड बिलीफ्स कापून टाकले जातात. इनफायनाईट बिंग मनुष्य कधी बनतो? ज्यावेळेस इन्फायनाईटशी कनेक्ट होतो. इन्फिनिटीशी कनेक्ट झालं की इन्फायनाईट बनतो. इन्फिनिटी काय आहे? अनंत काय आहे? अनंत ब्रह्म आहे, अनंत परमेश्वर आहे, अनंत श्री ललिता त्रिपुरा सुंदरी देवी आहे. आणि ज्यावेळेस त्या अनंत शक्तीशी आपण जोडल्या जातो, त्यावेळेस आपल्या मर्यादित विचारांना कट करायचं काम, मर्यादित विचारांना थांबवायचं काम, हे खडकमाला स्तोत्र करतं. याचं गुप्त रहस्य असं आहे की हे स्तोत्र बाहेरील कोणत्याही देवताची स्तुती करत नाही, तर ते तुमच्या स्वतःच्या शरीरातील ऊर्जा केंद्राचं डेव्हलपमेंट करतं, सक्रियन करतं. स्वतःला श्रीयंत्र समजल्यासारखं आहे ना. श्रीयंत्राची 9 आवरणं जी आपल्या शरीरातील चक्रांशी आणि मज्जासंस्थेशी संबंधित आहे. जेव्हा आपण स्तोत्र म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात स्वतःच्या शरीराला एका जिवंत श्रीयंत्रात रूपांतरित करत असतो.
लक्षात घ्या. हा स्तोत्रामध्ये प्रत्येक नाव, जे कोणता शब्द उच्चारला जातो, तो एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर आधारित आहे. वेगळी व्हायब्रेशन्स आहेत त्याचे. आणि या ऊर्जेचं सर्वात स्थूल रूप आहे प्रकाश, जे सर्वात सूक्ष्म आहे. खडकमाला स्तोत्राचा नाद आपल्या शरीरातील प्राणशक्ती वाढवतो, जी कालांतराने आपल्या औरामध्ये प्रकाशाच्या रूपात परिवर्तित होते. प्राणशक्ती म्हणजे आपली ऊर्जा वाढली जाते, आपली एनर्जी वाढली जाते. आणि ही जी एनर्जी वाढलेली आहे ती आपल्या औरामध्ये प्रकट होते. हेच कारण आहे की हे स्तोत्र म्हणणारा प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज जाणवतं. मी तर नेहमी सांगतो की माझ्यावर विश्वास ठेवू नका, है ना? तुम्ही करून बघा. खडकमाला स्तोत्र हे रोज म्हणा आणि त्याला कसं अजून एनर्जाइज करून म्हणायचं तेही आपण शिकवणारच आहोत. पण हे म्हटलात की तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती एकदम फ्रेशनेस जाणवायला लागेल. घ्या 11 दिवसाचा, 21 दिवसाचा संकल्प घ्या. पूर्णपणे म्हणा, आहे ना? आणि चालू करायच्या आधी तुम्ही ठरवा. म्हणजे स्वतःचा सेल्फी काढा, फोटो काढा, एकदम तयार व्हा. आणि 21 दिवस साधना केल्यानंतर परत फोटो काढा. तोही सकाळी उठल्या-उठल्या काढा, काही प्रॉब्लेम. बरोबर? एक वेगळं तेज जाणवतं. कारण काय? बिंदू मधील शून्यता आणि पूर्णत्व. या स्तोत्राच्या शेवटी किंवा श्रीयंत्राच्या शेवटी आपण कुठे येतो? बिंदूवर येतो. ज्याला आपण आजकालच्या सायंटिफिक जगामध्ये काय म्हणतो? 0 पॉइंट फील्ड. तिथे सर्व पॉसिबिलिटीज अस्तित्वात असतात. आणि लक्षात घ्या, फ्युचर इज द सेट ऑफ पॉसिबिलिटीज. काहीही नक्की नाहीये. सगळ्या गोष्टी सेट ऑफ पॉसिबिलिटीज आहेत. कुठल्याही गोष्टीवरती आपण म्हणू शकत नाही की नाही हे असं आहे. हे असंच होणार. कुणी सांगत असतील तर ते बस पॉसिबिलिटी सांगतात. फ्युचर इज इफ फ्युचर इज सेट ऑफ पॉसिबिलिटीज, मग या सेट ऑफ पॉसिबिलिटीज फक्त बिंदूपासून तयार होतात. अनंत पॉसिबिलिटीज तयार होऊ शकतात. रेष मारली, रेखा असेल तर पॉसिबिलिटीज लिमिटेड होते. सर्कल असेल तर लिमिट खूपच लिमिटेड झाले. पण बिंदू, एक बिंदू कुठल्याही आकाराला तयार करू शकतो. अनेक बिंदूंचा संच, बिंदू बिंदू मिळून, म्हणून 0 पॉइंट फील्ड जे म्हणतात आपण आजकाल आधुनिक विज्ञानाला, ते इथे दिसतं. जेव्हा आपलं मन त्या बिंदूवर स्थिर होतं, म्हणजे श्रीयंत्रातील बिंदू किंवा या अ, खडकमाला स्तोत्रातील बिंदूचा शेवटचा एक्सप्लेनेशन हा खरा मॅनिफेस्टेशनच्या सर्वोच्च शिखरावर आहे. कारण सुरुवातीला आपण जे बाउंड्रीज तयार केलेले आहेत की नाही हे असंच आहे, हे असंच आहे, या सगळ्या बाउंड्रीज या लिमिटलेस नाही आहेत, लिमिटेड आहे. पण जेव्हा आपणाला हवं आहे आणि जे मिळत नाही ही भावना आहे, तर मिळत नाही ही भावना कट करायचं काम या स्तोत्रातून झालं. फिअरलेस झालो. आणि मग ज्यावेळेस त्या बिंदूपर्यंत आलो, सर्वोच्च शिखरावर आलो, त्यावेळेस मॅनिफेस्टेशन आपोआप चालू होतं. कारण या स्थितीत केलेला कोणताही संकल्प विश्वाकडून त्वरित स्वीकारला जातो. आणि म्हणून आपण या साधनेमध्ये, खडकमाला स्तोत्राच्या साधनेमध्ये आपण या संपूर्ण गोष्टीवरती विचार करणार. बिंदूपर्यंत येऊन नंतर तिथे कसा संकल्प मॅनिफेस्ट करायचा, येते लक्षात? ऑरा वाढवणं, नॅचरल ऑरा क्लीनर हा नॅचरली ऑरा क्लीन करतो. आपल्या ऊर्जेतील ब्लॉकेजेस काढतो. जोपर्यंत एनर्जी फील्ड स्वच्छ होत नाही, तोपर्यंत भौतिक श्रीमंती येत नाही व टिकतही नाही. हे लक्षात घ्या. हे स्तोत्र आधी तुमची पात्रता वाढवतं आणि मग समृद्धी आकर्षित करतं. आलं लक्षात? जेव्हा आपण खट गाणे
खड्गाने आपल्या मनातील भीती, दारिद्र्य, अज्ञानाचा नाश करतो, त्यावेळेस या स्तोत्रातील बीज मंत्र आपलं माइंड प्रोग्रामिंग करतात आणि त्यामधून आपण अधिकाधिक प्रभावी व्हायला लागतो. म्हणून श्रीयंत्र साधनेमध्ये खडगमाला स्तोत्र हे अत्यंत उच्च आणि महत्वाचे स्थान भूषवते. श्रीविद्या ही देवी ललिता महात्रिपुरा सुंदरी देवीची उपासना आहे आणि खडगमाला हे त्या उपासनेतील सर्वात वेगवान मार्ग मानला जातो, म्हणजे शॉर्टकट आणि शुअर कट करणं, म्हणजे फक्त वेगवान नाहीये तर शुअर कट करणं. येते लक्षात? स्वरूप जे आहे या श्रीविद्या साधनेमध्ये याचं महत्व आपण 5 प्रकारे बघू शकतो. बेसिकली मानसिक स्वरूप, श्रीचक्राचं, श्रीयंत्राचं मानसिक स्वरूप. आपण श्रीविद्या साधनेमध्ये श्रीयंत्राची नवा आवरणाची पूजा करण्यासाठी थोडा वेळ घेतो आणि कर्मकांडाप्रमाणे बघितलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच 3-4 तास लोक घेतात. अत्यंत कडक सोळं ओळं पाळावं लागतं वगैरे वगैरे. आपल्याकडे जी श्रीयंत्र शक्ती उपासना होते त्याच्यात हे काही करावं लागत नाही. आपलं पूजा असते 30 ते 40 मिनिटाची आणि त्याची माहिती असते 1-1.5 तासाची. बरोबर? म्हणून खडगमाला स्तोत्र हे अशा लोकांसाठी वरदान आहे, ज्यांना वेळेअभावी मोठी पूजा करणं शक्य नाही. या स्तोत्राच्या एकाच पठणाने संपूर्ण श्रीयंत्राची पूजा केल्याचं पूर्ण फळ मिळतं. तेही मानसिक लेवलला पूजा करून. म्हणजे श्रीयंत्र जो आहे, त्या श्रीयंत्राचं आपण जे बघतोय ते दृश्य रूप आहे, दिसणारं रूप आहे. आणि खडकमाला स्तोत्र हे त्याचं ध्वनी रूप आहे. बरोबर? म्हणून हा दुसरा भाग याच्यातला, की हे ऊर्जेचं प्रोटेक्शन स्वॉर्ड आहे. खडगमाला हे श्रीविद्या साधनाच्या मार्गावर चालताना अनेक आंतरिक आणि बाह्य अडथळ्यांना सामना करायचा जो असतो, भीती, संशय, नकारात्मक शक्ती, फक्त श्रीविद्येच्या साधनेवरच चालताना नाही, आपल्याला आपल्या जीवनातले ध्येय साध्य करताना पण बाह्य अडथळ्यांचा सामना करावा लागतो. येतंय लक्षात? म्हणजे खड्ग म्हणजे तलवार, हे स्तोत्र साधकाच्या मार्गातील इल्युजन आणि अडथळ्यांना कापून काढतं. हे साधकाला एक आध्यात्मिक सुरक्षा कवच देतं. ज्यामुळे त्याची साधना जे साध्य करायचं आहे, ते निर्विघ्न पार पडायला मदत करतं. बरोबर आहे? याच्यामध्ये आता कुणी म्हणेल, की सर ही गुरुपासून घ्यायची काय? ॲक्चुअली गुरुमुखी विद्या आहे. गुरुमंडलाचं आव्हान केलं जातं. जर आपण खडकमाला स्तोत्र पूर्ण बघितलं, तर सुरुवातीला गुरुमंडलाला, गुरु परंपरेला आव्हान केलं जातं. 3 प्रकारचे गुरु आहेत. आपण बघू ते. हं. हे स्तोत्र म्हणताना साधक स्वतःला एका महान परंपरेचा भाग मानतो. आपण श्रीयंत्रावरती खडकमाला स्तोत्र म्हणतोय, हीच खूप मोठी गोष्ट आहे. अनेक जण खडकमाला स्तोत्र म्हणतात, पण त्याच्यात श्रीयंत्र इन्व्हॉल्व करत नाही. म्हणतात ते, पण तेही चुकीचं काही आहे असं नाहीये. पण तिथे जर श्रीयंत्र मानसिक स्तरावर किंवा फिजिकल लेव्हलला बघून आपण इन्व्हॉल्व केलं ना, की त्याचा परिणाम जास्त पडतो. आणि इथे आईच्या श्री ललिता त्रिपुरा सुंदरी देवीच्या शक्तीशी, त्या वैश्विक शक्तीशी एकरूप होतो आणि म्हणून मी, अहम, माय, आय हा सगळा इगो गळून पडतो. येतं लक्षात? श्रीविद्या साधनेचा मुख्य उद्देश काय? कुंडलिनी शक्ती जागृत करणे. चक्राची 9 आवरणे. हे आपल्या शरीरातील चक्रांचं सूक्ष्म रूप आहे. म्हणून खडकमाला स्तोत्रातील बीज मंत्राचा उच्चार करताना शरीरातील सुषुम्ना नाडी सक्रिय होते.
आणि अतिशय अनुभवाने मी तुम्हाला सांगतो की डावी नाडी आजी नाडी शुद्ध केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सुषुम्ना नाडी ऍक्टिव्ह करता त्यावेळेस हे स्तोत्र तुमच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेला खालच्या स्तरावरून वरच्या स्तराकडे घेऊन जा, भौतिक स्तरावरून आध्यात्मिक लेवलला घेऊन जा. आणि आपण तर सांगतो की श्रीमंतीचा महामार्ग अध्यात्म आहे. आध्यात्मिक झालात की तुमचा औरा वाढतो, तुमची एनर्जी वाढते आणि मग सहजतेनं जे मॅनिफेस्टेशन व्हायला पाहिजे, जे साध्य करायला पाहिजे ते सहजतेने होत, अन्यथा होत नाही. अन्यथा मग वेळ लागतात. फिजिकल लेवलला काम जास्त करावं लागतं, मानसिक लेवलला काम जास्त करावं लागतं. पण इझिली मॅनिफेस्टेशन जर करायचं असेल तर तुमचा औरा, तुमची ऊर्जा, तुमची एनर्जी ही वाढलेली पाहिजे आणि मनामध्ये काहीही नकारात्मक भावना होईल का नाही, कसं होईल, कुणी आडवेल का, कुणी प्रॉब्लेम करेल का, कुणी कॉम्पिटिटर बोलेल का, कुणी दुसरे लोक आत येतील का, या सगळ्या शंका आहेत. खडकमाला तुम्हाला त्या सगळ्या दृष्टीतून मुक्त करतो. तुमची इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती जे या तिन्ही शक्तीचं स्वरूप म्हणून श्री ललिता महात्रिपुरा सुंदरीला म्हटलेलं आहे. तर या तिन्ही शक्तीचं संतुलन झालं की तुम्ही पराशक्तीशी कनेक्ट होता. पराशक्तीशी कनेक्ट झालात की मॅनिफेस्टेशन सहज होतं. अनेक गोष्टी बघा तुम्ही मॅनिफेस्टेशनच्या, पण खरं मॅनिफेस्टेशनचं सिक्रेट हेच आहे की तुमची ऊर्जा वाढणं आणि तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होणं. मग तुम्हाला कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करायला काही अवघड नाही. बरोबर आहे? म्हणजे आपली इच्छाशक्ती प्रबळ होणं, ज्ञानेंद्रिय तीक्ष्ण होणं आणि कर्तृत्व सुधारणं हे महत्वाचं आहे. भुक्ती आणि मुक्ती. श्रीविद्या फक्त मोक्षाची विद्या नाहीये. तर भुक्ती आणि मुक्ती म्हणजे ऐश्वर्य आणि शांती या दोन्हींची विद्या आहे. आणि म्हणून याचं रहस्य असं म्हणता येईल की खडकमाला स्तोत्राने तुमची पात्रता वाढते. तुम्हाला जे काय मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी हवी आहे, धन हवं आहे, सरस्वती आहे पाहिजे, ज्ञान पाहिजे, हे सगळं पाडण्यासाठी, मिळण्यासाठी तुमची पात्रता वाढवावी लागते. ती पात्रता वाढण्यासाठी तुमचा औरा वाढवावा लागतो. तुम्हाला काम करावं लागतं, ॲक्शन्स घ्यावं लागतात आणि ही पात्रता वाढण्यासाठी तुमची मनातली सगळी नकारात्मकता, मनातले दोष हे या खडगने, या तलवारीने कापून टाकावे लागतात. येतंय लक्षात? आणि तेव्हा कुठे तुम्हाला तुमच्या ऐच्छिक गोष्टीसाठी, मॅनिफेस्टेशनसाठी आणि एकदा तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या की तुम्ही निघालात ना मुक्तीच्या मार्गाला. मला एक जण परवा भेटले होते, म्हणजे आम्ही कोल्हापूरला जाताना जे सोबत होते ते म्हणाले की सर म्हणे ते इथलं काम झालं माझं एक कुठलं तरी काम की मी मोकळा झालो म्हणे, त्याच्यानंतर मी काही काम करणार नाही. मी घरात बसून मस्तपैकी स्वामींचं नामजप करेल, हे करेल, ते करेल, असे अनेक आध्यात्मिक कामं सांगितले त्याने. मग हे काय होते आध्यात्मिक कामं सांगायच्या पाठीमागचं उद्दिष्ट? हा उद्दिष्ट असा होता की मला धन प्राप्त झालं हवं तेवढं, की मी मुक्त झालो. येतंय लक्षात? म्हणून मुक्तीचा महामार्ग श्रीमंती आहे. म्हणून सगळ्या गोष्टी ज्या आपण श्रीमंतीच्या संस्कारमध्ये घेतो, ते आपणाला आपल्या या जन्मातल्या आत्ताच्या ज्या काय इच्छा, मोह म्हणत नाही मी, कामनामध्ये अडकलेले आहोत. मोहाला आपल्याकडे जागा नाही. बरोबर? पण त्या कामना पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या साधना घेतो. तसलंच हे खडकमाला स्तोत्र आहे. असं म्हटलं जाते की प्रत्यक्ष भगवान शिव यांनी देवी ललिता त्रिपुरा सुंदरीच्या उपासनेसाठी हे स्तोत्र प्रकट केलेलं आहे. श्रीविद्येच्या परंपरेत शिवाने हे गुप्त ज्ञान ऋषीमुनींना दिले, जेणेकरून कलियुगामध्ये आजच्या काळामध्ये मानवाला श्रीयंत्राच्या, श्रीचक्राच्या उपासनेचं फळ सहज मिळालं. अनेक विद्वानांच्या मते या स्तोत्राचं संकलन दुर्वासा ऋषींनी केला असं म्हटलं जातं. दुर्वासा ऋषी हे श्रीविद्येचे महान उपासक मानले जातात. त्यांनी देवीच्या उपासनेसाठी शक्ती महिम्न स्तोत्र व खडकमाला यासारख्या रचनांना प्राधान्य दिलं असं म्हटलं जातं.
ब्रह्मांड पुराणामध्ये ललिता उपाख्यानामध्ये देवी ललिता आणि भंडासुराच्या युद्धाचं वर्णन आहे. त्या युद्धात देवीच्या रथातून आणि शस्त्रातून विविध शक्ती प्रगट झाल्या होत्या. या सर्व शक्ती म्हणजे खडगमाला स्तोत्रामधील 9 आवरणावरील देवतांचे वर्णन, ज्यांना एका माळेमध्ये गुंफले. म्हणजे स्तोत्र का निर्माण झालं? श्रीयंत्राची सुलभ उपासना करण्यासाठी. श्रीयंत्राची बाह्यपूजा, त्याच्यामध्ये लागणारा वेळ आणि साहित्य याच्यामधून बाहेर पडण्यासाठी. सामान्य भक्ताला, गृहस्थाला दररोज सहजतेने करता यावं याच्यासाठी खडगमाला स्तोत्राची निर्मिती. एका पठणाने श्रीयंत्राच्या सर्व देवतांचे पूजन केल्याचं पुण्य मिळतं. कारण आपण सगळ्यांना त्याच्यामध्ये प्रणाम करतो, नमस्कार करतो. आणि म्हणून खडगमाला ही एक शक्तीची माळ मानली जाते. आलं लक्षात? अत्यंत मार्मिक आणि आध्यात्मिक रहस्याने बनलेलं हे खडगमाला स्तोत्र आहे. ज्यांना खरंच श्रीमंती आणि मुक्ती या दोन्हीमध्ये इंटरेस्ट आहे, आपल्या कामना पूर्ण करायच्या आहेत, मॅनिफेस्टेशन करण्यासाठी लागणाऱ्या क्वालिटीज आपणात क्रिएट करायच्या असतात, यांनी या खडगमालाच्या स्तोत्राचं याचा अवश्य लाभ घ्या. नक्की हे सगळं गोष्टी समजून घ्या. त्याची साधना कशी करायची समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही साधना कशी करायची समजून घ्याल, बघा, आपण श्रीमंतीचे संस्कारमध्ये कुठलीही साधना ही अष्टद्रव्य, कर्मकांड ह्याच्यामधून करत नाही. आपल्या सगळ्या साधना या मानसिक लेवलला असतात, माइंड लेवलला असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधना करायला सांगतो आपण, मेडिटेशन किंवा हे सांगत नाही, साधना. साधना म्हणजे काहीतरी साध्य करण्यासाठी. सो प्रत्येक वेळेस आपण काहीतरी वेगळं करायला सांगतो, काहीतरी साध्य करण्यासाठीच साध्य लिहायला सांगतो, म्हणजे गोल्स लिहायला सांगतो. आणि मग लोक म्हणतील की गोल्स लिहिणं हा भाग असा कसा मोहात अडकवतो. नाही, कामना पूर्ण करण्यासाठी लिहिलेलं गोल हे चुकीचं नाहीये, कारण त्याच्याशिवाय मुक्तीला जाता येत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय? कामना पूर्ण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या तरच मनुष्य मुक्तीला जातो. म्हणून कामनापूर्तीवरती जास्त फोकस केला पाहिजे. म्हणून आध्यात्मिक पद्धतीने आपल्या मॅनिफेस्टेशन करण्यासाठी आपला ऑरा वाढणं, आपली एनर्जी वाढणं, आपल्या माइंडची फ्रिक्वेन्सी वाढणं, आता हे सायन्स आहे. जशी तुमचा ऑरा वाढतो, एनर्जी वाढते, तसं तुमच्या माइंडमधून निघणारे जे विचारांचे वेव्हज आहेत त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते आणि त्यामुळे ब्रह्मांडामधील त्या गोष्टीला तुम्ही सहजतेने आकर्षित करू शकता. या सिक्वेन्सला समजून घ्या. आणि त्यामुळं आपली साधना ही मानसिक साधना असणार आहे. कर्मकांड आपण करणार नाहीये, कुठलंही अष्टद्रव्याने पूजन करणार नाहीये, पण ही साधना करत असताना काही गोष्टी आपण पाळणार आहोत. आणि त्याच पद्धतीने केल्याने, म्हणजे त्या पद्धतीने केल्याने हे काम सहज होणार आहे, फास्ट होणार आहे, इफेक्टिव्ह होणार आहे, माइंडवर प्रोग्राम करणारं होणार आहे. बरोबर? याच्यामध्ये न्यास, विनियोग, प्रार्थना, ध्यान या सगळ्या गोष्टी पण आपण घेणार. विनियोग म्हणजेच ध्येय, लक्षात घ्या. जे लोक आपल्याकडून श्रीमंतीच्या संस्कारमधून सध्या म्हणजे आता इमिजिएटली साधना करणार आहेत, त्यांना त्यांच्या ध्येय प्राप्तीसाठीचा विनियोग हा वेगळा व्यवस्थित लिहून देणार आहोत. संकल्प विनियोग येते लक्षात. सो शक्य आहे त्यांनी नक्कीच जॉईन करा. शेवटी अनेक जागी हे सांगितलेलं आहे की खडकमाला स्तोत्राची माहिती किंवा श्रीयंत्राची माहिती ही ललिता त्रिपुरा सुंदरी देवीच्या इच्छेवरूनच होते. तुम्ही जर बघितलात युट्यूबवर बऱ्याच जागी सर्च टाकला तरी तुम्हाला सगळीकडे हेच दिसेल की आई ठरवते. आई ठरवते. श्री ललिता त्रिपुरा महासुंदरी देवी
ही ठरवते ही साधना कोणासाठी. बरोबर. सगळे सुज्ञ समजून घेणार. ओके. सो इथे करता पण आपण राहत नाही. लक्षात घ्या, की मी साधना केली हा प्रकार नाहीच आहे. आईने माझ्यापासून करून घेतली हा प्रकार आहे. आणि ज्यावेळेस आईनी साधना करून घेतली हा प्रकार येतो, त्यावेळेस पहिला अहंकार तर इथेच जाणार. ठीक आहे. सो अजून बऱ्याच गोष्टी आहेत. खडकनाला सूत्रावर बोलत बसलो तर. पण आता आपण इथे थांबूया. वंदे मातरम.